कन्नड तालुका आज एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटनेमुळे हादरला आहे. प्रतिष्ठित कुटुंबातील तरुण शेतकरीची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली असून या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही घटना आहे जांभडी तांडा येथील या गावातील माजी सरपंच रामचंद्र पवार यांचे सुपुत्र राजू रामचंद्र पवार वय अंदाजे 45 वर्ष यांची अज्ञात व्यक्तींनी अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याचं उघड झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी सुमारे 8 वाजायच्या सुमारास राजू पवार हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. ते दररोज सकाळी शेतात जातात आणि साधारण 9 वाजेपर्यंत घरी परततात. मात्र या दिवशी बराच वेळ होऊनही ते घरी परतले नाहीत. त्यात त्यांचा मोबाईल फोनही सतत बंद येत असल्यामुळे कुटुंबाची चिंता वाढली. अखेर कुटुंबाने आणि ग्रामस्थांनी मिळून त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. सुमारे 4.5 तासाच्या शोध मोहिमेनंतर शेतापासून जवळपास 500 मीटर अंतरावर वन विभागाच्या हद्दीतील गट क्रमांक 95 मधील एका ओढ्यात राजू पवार यांचा मृतदेह आढळून आला. मारेकऱ्यांनी राजू पवार यांच्या डोक्यावर आणि कमरेखालच्या भागावर तीक्ष्ण हत्याराने गंभीर वार केले होते. मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. घटनास्थळी त्यांचा फुटलेला मोबाईल फोन, चप्पल, कपडे विखरलेले अवस्थेत आढळून आले. या सगळ्या गोष्टीवरून असं स्पष्ट दिसतं की राजू पवार यांच्यावर पूर्वनियोजित हल्ला करण्यात आला असून हल्लेखोर आणि राजू पवार यांच्यात झटापट झाली असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राजू पवार हे केवळ शेतकरी नव्हते, तर ते गावचे विद्यमान सरपंच रेणुका पवार, ज्या त्यांच्या काकू आहेत, त्यांच्या शासकीय कामकाजात सक्रियपणे मदत करत होते. त्यामुळे ही हत्या जुन्या राजकीय वैरातून झाली आहे का? की काही वैयक्तिक वाद, आर्थिक व्यवहार किंवा इतर कारण यामागे आहेत? याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या दिशेने तपासाची चक्र फिरवली आहेत. तांत्रिक तपास, मोबाईल कॉल डिटेल्स, परिसरातील हालचाली आणि संशयितांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या हत्येमागे जांभडी तांडा परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकूणच राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित कुटुंबातील तरुणाचा अशा पद्धतीनं खून होणं हा केवळ एका कुटुंबाचा नाही तर संपूर्ण तालुक्याचा प्रश्न बनला आहे. आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते खरे मारेकरी कोण आहेत? या हत्येमागचं नेमकं कारण काय आहे? आणि पोलीस या प्रकरणाचा छडा किती लवकर लावतात? तर या घटनेबद्दल, या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.